नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आता ईश्वरी ही डान्स परफॉर्मन्सची प्रॅक्टिस करण्याची तयारी करत असते आणि ती तिच्या गणूबाप्पाला स्मरून आता एक गिरकी घ्यायला सुरुवात करते. तिच्या परफॉर्मन्समध्ये ती ज्या प्रकारे ग्रेसफुली डान्स करत असते त्याच प्रकारे आता ती एक गिरकी घ्यायला जात असते. तेवढ्यातच आता नम्रता ही खाली वागते आणि जी स्केटिंग व्हील असते ती तिच्या पायाखाली टाकते आणि त्यामुळे ईश्वरीचा पाय आता त्याच्यावर पडतो आणि ईश्वरी घसरते आणि त्याचबरोबर ती आता खाली जोरात पडते आणि आई ग आई अशी जोरात ती इव्हायला लागते. तर इकडे मात्र अँकर आता स्पर्धेची अनाऊन्समेंट करते आणि पहिले म्हणजे सिल्क सिंथेटिक्सचे स्पर्धक असतात ते स्पर्धक कपल आता त्यांचा परफॉर्मन्स सादर करत असतात. त्यांच्यातली लेडीज एक छान अशी रांगोळी काढत असते आणि तिची रांगोळी एक वेगळ्याच प्रकारची असते. त्याचबरोबर तिचा जो पार्टनर असतो तो तिचे चित्र रेखाटत असतो. हे सगळं सुंदर अशा राऊंडने परफॉर्मन्सची सुरुवात झालेली असते. त्याचबरोबर नम्रता लांबूनच बघते तर ईश्वरी त्याच्यावर पाय ठेवून आदळलेली असते. नम्रताला मनातून खूप आनंद होतो. फायनली तिचा जो डाव आहे तो यशस्वी झाला. आता ईश्वरी जोरात ओरडायला लागते, अर्णव सर इकडे या, असा आवाज दिल्याबरोबर आता अर्णव धावत धावत येतो आणि नम्रता पटकन तिथून मागे लपते, कारण जर अर्णवने पाहिलं तर आणखीन मोठा प्रॉब्लेम होणार. त्यानंतर आता स्पर्धक हे त्यांची अगदी जीव लावून सगळे काही परफॉर्मन्स सादर करत असतात आणि सिल्क सिंथेटिक्सचा परफॉर्मन्स हा सुरूच असतो. जजेस त्यांनी जे कसं काय प्रेझेंट करतात याकडे त्यांचं पूर्णपणे लक्ष असतं. नंतर मग त्यांचा फायनली परफॉर्मन्स सादर करून झालेला असतो आणि त्यांचं फायनल झालं असे ते सांगतात. त्याच वेळेला मग सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. अर्णव ईश्वरीजवळ धावत येतो. मिस इंदौर, काय झालं तुला, असं तो धावत धावत येऊन विचारतो. ईश्वरी म्हणते की सर मला कळत नाही आहे, मी खाली पडली आहे. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर कसं काय पडलीस तू. ईश्वरी म्हणते की सर मला काहीच समजलं नाही मी कसे पडले ते. मी इथे माझी प्रॅक्टिस करत होते, अचानक माझा पाय घसरला आणि मी पडली. ईश्वरीला आता तो म्हणतो की बरं ठीक आहे, कमॉन तू उठ. ईश्वरी म्हणते की नाही सर मला उठताही येत नाही आहे. अर्णव हात देऊनही तिला उठण्याचा प्रयत्नच होत नसतो. तिला खूप त्रास होत असतो. दोघंही आता घाबरतात, काय करायचं. परफॉर्मन्स जवळ आला आहे. पहिला परफॉर्मन्स पूर्ण झालेला असतो सिल्क सिंथेटिक्सचा. तेव्हा अँकर म्हणते की जजेस तुम्ही प्लीज स्टेजवर येऊन त्यांचे जे काही सादरीकरण आहे ते पाहावे आणि त्यांना योग्य ते तुम्ही मार्क्स द्यावेत. आता मग जजेस स्टेजेसवर येतात आणि मग त्यांचे सगळे काही व्यवस्थितपणे जे त्यांनी प्रेझेंटेशन केले ते बघत असतात. अर्णव म्हणतो की मिस इंदौर तुझ्या पायाला तर खूप सूज आल्यासारखी वाटते. ईश्वरी म्हणते की सर काय करू मी, मला काहीच समजत नाही आहे. थोड्याच वेळात आता परफॉर्मन्स सादर करायचा आहे, काय करायचं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर शांत हो, काहीच होणार नाही तुला. ईश्वरी म्हणते की सर पण मला भीती वाटते आता. तेव्हा अर्णव म्हणतो एक सेकंड, मी इथे डॉक्टर अवेलेबल आहेत का ते बघतो. मग अर्णव फोन लावतो आणि मग तो म्हणतो की प्लीज इथे जरा या क्रू कॅबिनमध्ये या आणि तिकडे आम्ही रिसेप्शन एरियाच्या बाहेरच आहोत, एक डॉक्टरची गरज आहे अर्जंटली, प्लीज पाठवा वेटिंग एरियामध्ये. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर काय होणार आहे आता माहीत नाही. अर्णव म्हणतो की मिस इंदौर प्लीज जरा थांब, तू शांत हो, काहीही होणार नाही, डॉक्टर येत आहेत, मग आपण बघूया पुढे काय करायचं ते, तू प्लीज शांत हो. ईश्वरीच्या मनात खूप भीती असते आता काय करायचं, कारण की अर्णव अशा प्रकारे हे सगळं हँडल करत तर आहे पण तिच्या पायाला लागलं आहे आणि नेमका तिचा डान्स परफॉर्मन्स आहे, काय करायचं काही सुचत नसतं. त्यावेळेला मग आता जजेसने त्या सिल्क सिंथेटिकला योग्य ते मार्क दिलेले असतात आणि ते जाऊन जागेवर बसतात. मग आता नम्रता आणि आकाश म्हणजेच आकाश टेक्स्टाईलचे आकाश नम्रता या दोघांनाही आपण आता त्यांच्या पुढच्या सादरीकरणासाठी बोलवत आहोत. प्लीज त्यांना स्टेजवर येण्याची विनंती आहे. तेव्हा मग आकाश नम्रता दोघंजणही येतात आणि नेहमीप्रमाणे नम्रताचं गाणं ठरलेलं असतं आणि नम्रता गाणं गायला सुरुवात करते आणि आकाश त्याचं स्केच रेखाटत असतो. नम्रता रुपेरी वाळूच्या बनाच्या मनात येणा हे गाणं गात असते आणि तिचं हे गाणं सुरू असताना आकाश अगदी शांतपणे तिचे ते चित्र काढत असतो आणि नम्रताचं हे गाणं खूपच सुंदर होत असतं
आणि प्रत्येक प्रेक्षक जे बसलेले असतात, सगळे प्रेक्षकांपासून ते जजेसपर्यंत, ज्युरीजपर्यंत सगळ्या नम्रताच्या आवाजाची पसंती मिळत असते आणि सगळेच जण आता तिच्याकडे बघत असतात. नम्रता खूपच बेभान होऊन गात असते आणि तिच्या गाण्याला खूपच सुंदर असा प्रतिसाद हा आकाश देत असतो आणि तोही छान असे स्केच करत असतो. ती नम्रता अधूनमधून आकाशकडे बघत असते आणि वल्लरी आणि मामा दोघंजणही आपली सून मात्र छानच स्टेजवर गाणं गाते, यामुळे त्यांच्या मान अगदी उंचावलेल्या असतात आणि नम्रता मात्र हे सगळं खूपच आनंदाने एन्जॉय करत गात असते. तिच्या मनात एकच आनंद असतो, तो म्हणजे की आता ईश्वरीचा पाय मुरगळला आहे, म्हणजे मला मस्तपैकी चान्स आहे जिंकण्याचा. म्हणूनच त्याचा मंत्रमुग्ध आनंद घेत ती आता छानपैकी गात असते. स्टेजवरती परफॉर्मन्स सादर करते. तिच्या मनामध्ये अगदी 0% गिल्ट असतं. अजिबातच ती कसलाही विचार करत नाही आणि संपूर्ण गाणं ती अगदी छान आणि सुंदर लयामध्ये गात असते. एकही ओळ इकडची तिकडे अजिबात होत नसते. अजिबात ती इकडचं तिकडे न करता छान ताल ठेका सगळ्याप्रमाणे सूर लावत पूर्ण गाणं व्यवस्थित सुंदर असं गात असते. आणि हे सगळं आता अंजली बघत असते आणि आजीलाही तिच्या त्या परफॉर्मन्सची खूपच आवड निर्माण झालेली आहे. आता मध्येच ती आकाशकडे वळून पाहते, तेव्हा आकाशही तिला डोळ्याने इशारा करतो की हो, सगळं काही व्यवस्थित आहे, तू तुझं गाणं चालू ठेव, मी माझं हे स्केच चालू ठेवतो. कारण की गाणं तर सोपं, परंतु त्याच वेळेमध्ये स्केच काढणं असतं ते खूपच कठीण असतं आणि ते स्केच आता आकाशच्या हातामध्ये आलेलं असतं. त्यामुळे ती आता छानपैकी ते सगळं सादर करत असते. फायनली आता ती ते गाणं गात असताना शेवटी आलेली असते आणि एकदम शेवटपर्यंत आल्यानंतर ती एक छानच अशी ओळ सुंदर अशी घेते, जेणे प्रेक्षकांना अगदी जोरात कडकडून टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. सगळेजणं तिच्यासाठी आता जोरात टाळ्या वाजवतात. तिचं गाणं खूपच सुंदर झालेलं असतं, त्यामुळे वल्लरी लांबूनच तिला अशी थंब दाखवत असते आणि सगळे तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू लागतात. मनातल्या मनातच नमू खूप खुश होते आणि सगळे बघत असतात. तर इथे डॉक्टर हे ईश्वरीला बघण्यासाठी आलेले असतात. ईश्वरीचा पाय आता सुजल्यासारखा झालेला असतो आणि फायनली नम्रताचाही परफॉर्मन्स इथे संपलेला असतो. ती सगळ्यांना आभार मानते आणि त्याच वेळेला मग आता जजेस हे तिच्याकडे बघून खुश होतात. मग डॉक्टर म्हणतात की हे बघा, अर्णव यांच्या पायाला लागलं आहे, यांचा पाय मुरगळला आहे, त्यामुळे पायाला स्वेलिंग देखील झालेली आहे. अर्णव म्हणतो की मग काय करायचं आता? डॉक्टर म्हणतात की ह्यांना थोडा वेळ चालता फिरताही येणार नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर काय बोलताय तुम्ही, थोड्याच वेळात माझा आता परफॉर्मन्स आहे, मी तो कसा सादर करू? डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, डान्स तर दूर, तुम्हाला आता काही तास चालताही येणार नाही आहे आणि प्लीज तुम्ही तसा प्रयत्नही करू नका, कारण की तुमच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. कारण कदाचित माहीत नाही आहे कितपर्यंत आतून खोल जखम आहे. त्यामुळे तुम्ही आता एक काम करा, इथेच आराम करा, मी ॲज अ डॉक्टर तुम्हाला हे अलाव करू शकत नाही आहे. तेव्हा मग इथे आता यामुळे ईश्वरीला टेन्शन येतं आहे, काय करावं तिला काहीच कळत नाही. नंतर मग इथे आता अँकर येते आणि जी म्हणते की बिग राऊंड ऑफ लॉस फॉर नम्रता अँड आकाश. किती मेलेडियस परफॉर्मन्स होता तुमचा, जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. तेव्हा मग सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यावेळेला आकाशला जजेसला त्यांचं जे आर्ट असतं ते दाखवण्याची विनंती ती करते आणि मग आकाश त्याचं स्वतःचं जे स्केच असतं ते स्केच जाऊन तो तिथे जजेसला आता दाखवायला आणतो. त्यावेळेला मग आता जजेस ते स्केच बघण्यासाठी खूपच आतुर असतात आणि ते स्केच आता आकाश ज्याप्रमाणे दाखवतो त्याप्रमाणे ते सगळं काही नोट डाऊन त्यांचे मार्क्स करून ठेवत असतात. आणि हे सगळं होत असताना आता नम्रता खूप खुश असते. तीही आकाशच्या जोडीने अगदी जोडीला उभी राहून आपल्या नवऱ्याचं स्केच तिकडे दाखवत असते. आकाशने स्केचही अगदी खूपच सुंदर रेखाटलेलं आहे. नम्रताचा परफॉर्मन्स त्याचबरोबर आकाशचं स्केच अगदी त्या परफॉर्मन्सला 4 चांद लावत असतात. म्हणून सगळे खूप खुश असतात. वल्लरी तर आणखीनच खुश. डॉक्टर म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला सांगतोय तेवढं लक्षात ठेवा. अर्णव म्हणतो की खरंच का, म्हणजे डॉक्टर आपल्याकडे काहीच दुसरा ऑप्शन नाही आहे का, म्हणजे काही होऊ शकतं का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, अजिबात नाही मिस्टर अर्णव, तसं असतं तर मग मी तुम्हाला स्वतःहून सांगितलं असतं, परंतु आपण आता काहीही करू शकत नाही आहे, आपल्याला हा ऑप्शनच नाही आहे. आता हे ऐकल्यावर ईश्वरीला आणखी टेन्शन येऊ लागतं. ती त्या घुंगरांकडे बघून रडत असते. डॉक्टर म्हणतात की मी यांना अलाव करू शकत नाही आहे परफॉर्मन्ससाठी आणि डॉक्टर निघून जातात.
नंतर मग आता जजेस हे खूपच उत्सुक असतात पुढचे परफॉर्मन्सेस. मग ज्या मोनिका मॅडम असतात त्या म्हणतात, म्हणजेच ज्या अँकर असतात त्या म्हणतात की पुढचा परफॉर्मन्स आहे सौदामिनी क्रिएशन्सचा आणि अगदी उत्तम युनिक असं डान्स ते सादर करणार आहेत. त्याच वेळेला मग आता त्यांचा युनिक असा परफॉर्मन्स ती सादर करायला लागते. सौदामिनीची टीम आल्यामुळे सौदामिनी आता मनातून खूपच जास्त खुश असते आणि तिचा परफॉर्मन्स ती अगदी मनसोक्त आनंदाने बघत असते. त्यानंतर मग ईश्वरी आता तिथे परफॉर्मन्स चालू झाले की तिला आवाज येत असतात. ईश्वरी, अर्णव हे दोघंजणं टेन्शनमध्ये. अर्णव डॉक्टरशी बोलायला बाहेर जातो. त्याच वेळेला इथे आता ईश्वरी मात्र एकटीच त्या केबिनमध्ये बसलेली असते. स्वतःच्या पायाकडे आणि घुंगरांकडे एकटक बघत असते. तेव्हा आता ईश्वरीचंच दुसरं रूप, तिची प्रतिकृती तिच्या समोर येते आणि म्हणते की ईशू, हे काय करतेस काय तू? तेव्हा ईश्वरीचं तिच्याकडे लक्ष जातं. ती म्हणते की अगं, तू हे काय करतेस आणि इतक्या लवकर कशी काय हार मानलीस तू? तेव्हा मग आता ईश्वरी तिच्याकडे बघते आणि म्हणते की कोण आहेस तू? ईश्वरीला ती विचारते पहिली ईश्वरी की अगं, मला कळत नाही आहे मी काय करू, माझ्या पायाला लागलं आहे. तेव्हा ती म्हणते की हो, तुझ्या पायालाच लागलं आहे ना, तुझ्या मनाला तर कुठे दुखत नाही आहे, मग अशी हारून का बसली आहेस? आता ईश्वरी मात्र विचार करायला लागते. तर इकडे सौदामिनी क्रिएशन्सची जी लेडी असते ती खूपच युनिक असा डान्स फॉर्म दाखवत असते आणि तिने अगदी छान जोकर स्टाईलमध्ये फ्री स्टाईल डान्स केलेला असतो आणि पूर्णपणे सुंदर असं तिचं युनिक असा डान्स होत असतो आणि त्या डान्समुळे अगदी सगळेच भारावून गेलेले असतात आणि तिचं जे प्रेझेंटेशन असतं ते एकदम युनिक स्टाईलमध्ये प्रेझेंटेशन असतं आणि त्याचमुळे अगदी जो आपण सायलेंट डान्स म्हणू शकतो असा तिचा डान्स असतो. काहीही न बोलता, काहीही स्टेप्स न करता, फक्त एक्सप्रेशन्सने ती तिचा डान्स करत असते. आर्ट इन्स्पायर्ड फॅशन हे सगळं ते दोघंजणी अगदी छान प्रूव्ह करत असतात. एकीकडे ईश्वरी ही म्हणते की हे घे, हे तुझे घुंगरू आहेत, पायात बांध आणि तुझ्या परफॉर्मन्सला सुरुवात कर. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की कसं करू मी हे सगळं? ते म्हणते की तुला विचार करायचाच नाही आहे, तुला फक्त करायचं आहे, हे करून दाखवायचं आहे. तुझ्या मनाला सांगू नकोस की तू हरली आहेस, तुझ्या पायाला लागलं आहे पण तुझ्या मनाला नाही. तुझं मन अजूनही खंबीर आहे, त्यामुळे उठ आणि तुझ्या डान्ससाठी जा, त्याशिवाय तुला तुझा डान्स जमणार नाही. जा, दाखवून द्यायचं आहे तुला सगळ्याला की तू काय करू शकतो. इतक्या वेळी तुला कितीमध्ये अडचणी आल्या आहेत, तुझ्या आयुष्यात किती मोठे मोठे प्रॉब्लेम्स आलेत, पण सगळ्यांना फेस केल्यासच ना तू. तसंच आत्ताही तुला या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करायचे आहे. काहीही झालं तरीही तुला यामधून जिंकायचे, असं ईश्वरीचीच कार्बन कॉपी तिला बोलत असते. नंतर मग आता छानपैकी युनिक असं डिझाईन जो सौदामिनी क्रिएशन्सचा जेंट्स असतो, जो लेडी आणि जेंट्स दोघंही छान परफॉर्मन्स करतात. नंतर मग त्यांचा डान्स परफॉर्मन्स झाल्यावर पुन्हा एकदा अँकर स्टेजवर येते आणि म्हणते की वाव, तुमचा डान्स अगदी उत्तम होता, बिग राऊंड ऑफ फ्लॉस, असं म्हणून आता त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात. आणि मग ती जीजी तिला म्हणते की सिरियसली सौदामिनी क्रिएशन्स, तुमचा डान्स फॉर्म अगदी युनिक होता, एकदम सुंदर, असं म्हणून आता ती डान्ससाठी टाळ्या वाजवत असते. तर आता इथे दुसरी ईश्वरी तिच्याजवळ घुंगरू देते आणि म्हणते की हे घे, हे घाल तुझ्या पायामध्ये आणि तुझ्या या दुःखालाच तुझी ताकद बनव आणि डान्स असा परफॉर्म कर की सगळेजण तुझ्याकडे पाहतच राहिले पाहिजे. आणि ईशू, तू इंदोरवरून आहेस, तू कधी हार मानत नाहीस आणि तूच म्हणत असतेस ना गं सगळ्यांना की कोशिश करने वालो की कभी हार नाही होती. आता तुला स्वतःच्याच बाबतीत ते घडवायचं आहे, तुला आता हरायचं नाही तर तुला लढायचं आहे, असं म्हणून आता दुसरी ईश्वरी तिला स्वतःलाच मोटिवेट करत असते. त्यानंतर ईश्वरीला आता स्वतःच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटते. ती तशीच घुंगरू घेऊन उठून उभी राहते. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना जी जीजी असते ती म्हणते की आपले बरेचसे परफॉर्मन्स आता सादर झाले आहेत, एकावर एक परफॉर्मन्स इतके सुंदर रंगत गेले आहेत की प्रत्येकजण छान असे परफॉर्मन्स सादर करते. आता आपल्या शेवटचे जे स्पर्धक आहेत ते म्हणजे आपले आत्तापर्यंतचे लास्ट 2 राऊंड्सचे विनर आहेत आणि प्रेक्षकांची मोस्ट फेवरेट जोडी आहे ते म्हणजे आपले सात्विक फॅशनचे अर्णव अँड ईश्वरी राजे शिर्के. आता त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. ईश्वरी आणि अर्णव राजे शिर्के आता काय सादर करतायत
यासाठी प्रत्येकाच्याच मनाची उत्सुकता आता शिगेला पोचलेली आहे. त्यामुळे आता ते काय सादर करतायत हे आपण सगळेजण बघूया. असं म्हणून आता ती सगळ्याकडे बघत असते. आता ईश्वरी अर्णवचं नाव आल्याबरोबर राकेश जिथे असतो तिथे पळत पटकन बाहेर येतो आणि त्यांचा डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी तो आता पुढे आलेला असतो. तर ईश्वरी अर्णव यांचं नाव आता पुकारलं जातं आहे, परंतु अजूनही ते पोचलेले नाही आहेत. तेव्हा मग पुन्हा एकदा अँकर नाव घेते आणि म्हणते की मिस्टर अर्णव अँड ईश्वरी राजशिर्के, प्लीज कम ऑन दी स्टेज. लवकर स्टेजवर या, तुमच्या परफॉर्मन्सची वेळ झालेली आहे. असं म्हणून आता ते स्टेजवरती बोलवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळेला इथे आता ती मुलगी म्हणत असते की ईश्वरी अर्णव त्यांची एक फॅन, प्लीज लवकर परत या, प्लीज वेळ करू नका. तर आता अँकर जी म्हणते की मिस्टर अर्णव अँड ईश्वरी राजशिर्के, दिस इज द फायनल कॉल फॉर यू बोथ ऑफ यू, प्लीज कम टू द स्टेज. असं म्हणून आता त्यांना बोलावलं जातं. फायनल कॉल आल्याबरोबर अर्णव तिथे पोचतो. तेव्हा मग जीजी म्हणते की ओ माय गॉश, फायनली मिस्टर अर्णव इज हिअर. आता अर्णव एकटाच आलेला असतो. तेव्हा मग ईश्वरी कुठेही नाही आहे असं सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. अर्णव आता तिथे येतो आणि स्टेजजवळ येऊन तो ईश्वरी तिथे नाही म्हणून खरं तर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच टेन्शन असतं, पण त्याला काय बोलावं हे काही आता सुचत नसतं. तर देवसरे आता हे सगळं होत असताना सौदामिनीकडे बघतात की हे काय, हा अर्णव आता स्टेजवर कसा काय येऊन पोहोचला. आता तो बघितल्यानंतर सगळ्यांना टेन्शन यायला लागतं की देवसरे, सौदामिनी पण त्याच्याकडे रागाने बघते. मग अर्णव आता आलेला असतो. ईश्वरी ही विचार करते की हो बरोबर, मला आता लढलंच पाहिजे. नंतर दुसरी ईश्वरी तिला म्हणते की इशू, आता तू हरू नकोस, काहीही प्रयत्न कर, पण तुला तुझा स्पर्धा सादर करायचीच आहे. तू जे काही केलं आहेस ते तुला तुझं सादरीकरण करायचं आहे. घाबरू नकोस, उठ, लढ आणि कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती. आणि तूच तर म्हणत असतेस ना सगळ्यांना की फिकर नॉट, मग आता तू स्वतःला सांग की फिकर नॉट. हे बघ, तू स्वतः आता पायावर उभी पण आहेस, त्यामुळे उठ आणि या सगळ्या गोष्टींसाठी सुरू हो, स्वतःच्या पायात घुंगरू बांध आणि उतर स्टेजवर ईश्वरी, असं ती स्वतः तिला सांगत असते. आणि त्याच वेळेला ईश्वरी तिचे घुंगरू बघते आणि समोर बघते तर तिला दिसते की ती मुलगी गायब झालेली आहे. आणि ईश्वरी स्वतःचंच तिचं मन तिच्या रूपात येऊन तिला सगळं काही सांगून गेलेलं असतं. स्वतः जसं काही गणूबाप्पा तिच्या समोर येऊन सगळं तिला समजावून गेला. असं म्हणून आता ईश्वरी मात्र तयार झालेली आहे. आता तिने स्वतःच ठरवलं आहे की काहीही करून आपण स्पर्धेमध्ये उतरायचं आहे. नंतर मग आता जजेस बघत असतात की ईश्वरी कुठे आहे. तेव्हा मग जीजी विचारते की मिस्टर अर्णव, तुम्ही पण आलात, पण तुमची पार्टनर सोलमेट ईश्वरी कुठे आहे ती. तेव्हा मग आता अर्णव सांगतो की 1 मिनिट प्लीज, मला माहीत द्याल का. तेव्हा अर्णव सांगायला लागतो की हो, मी तेच सांगत आहे. ॲक्च्युली मी तुम्हा सगळ्यांची माफी मागत आहे. आम्ही जो डान्स परफॉर्म करणार होतो तो नाही, असं अर्णव बोलतो. तेवढ्यातच तिथून ईश्वरी समोरून येते आणि अर्णव सर असा त्याला आवाज देते. आता अर्णव थक्क होऊन जातो. जी ईश्वरी जिला उठताही येत नव्हतं, ती ईश्वरी आता समोर येऊन उभी कशी काय राहिली. आता सगळेजण ईश्वरीकडे बघायला लागतात. ईश्वरी येते तेव्हा सगळेजण आता तिच्यासाठी जोरजोरामध्ये टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. आणि नम्रता ही बघते की ईश्वरी आली कशी. सौदामिनीचाही चेहरा तिथे आता पार खाली पडलेला असतो. पुन्हा ईश्वरी स्टेजवर आली त्यामुळे त्यांना टेन्शन आलेलं असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आता तिचा परफॉर्मन्स सादर करत असते. कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला या गाण्यावर ईश्वरी तिचा डान्स परफॉर्मन्स करत असते. तिचा डान्स इतका सुंदर असतो की सगळे अगदी श्रोते म्हणजे जे असतात बघणारे ते अगदी तिच्याकडे बघतच राहिलेले असतात. तिच्या पायावरच्या ज्या सगळ्या काही हालचाली, सगळ्या मुवमेंट्स पाहून सगळ्यांना असंच वाटत असतं की ईश्वरीचा पाय अगदी ओके आहे. तिची इतके स्टेप्स इतके सुंदर असतात की सगळं काही उत्तमरित्या सादर करत असते. तेव्हा मग इथे आता हे सगळं होत असताना देशमुखबाई ही राकेशला फोन करते आणि म्हणते की काय करणार आहेस तू. आता फायनल वेळ आलेली आहे काहीतरी करण्याची. जर आता काहीही करू शकलो नाही तर आपल्या हातामध्ये काहीच उरणार नाही, समजलं. तेव्हा आता राकेश म्हणतो की हे बघा, तुमचे प्रयत्न तुम्ही करून झालेले आहात ना, त्यामुळे आता मला जास्त काही बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी जे काही करेन ना ते एकदमच करणार आहे. आणि माझा जो हा काही धमाका आहे ना तो इतका उत्तम असणार आहे
की तुम्ही वाट बघत राहा, आता फक्त वाट बघा दिवाळीचे फटाके फुटण्याची, असं म्हणून आता राकेश हा तिला बोलत असतो आणि म्हणतो की तुमच्याच्याने काहीही झालेलं नाही आहे, आता जो फायनल घाव घालणार आहे तो फायनल घाव असणार आहे, असं म्हणून आता इथे राकेश हा तिला बोलतच असतो आणि तिला एक धमकी देतो. आता मात्र सौदामिनी एकदम गप्प होऊन जाते. आता गपगार सौदामिनी झाल्यानंतर पुढे काहीच बोलेनाशी होते. तरी ते ईश्वरीचा जो डान्स परफॉर्मन्स असतो तो सुरूच असतो. ती तिच्या गाण्यावरती अगदी शेवटपर्यंत डान्स करत आलेली असते. अर्णव देखील ईश्वरीला बघत बघत स्केच काढत असतो. सगळं काही उत्तम त्या दोघांचा परफॉर्मन्स सुरू असतो. परंतु तेवढ्यातच आता ईश्वरीच्या पायाला जी डॉक्टरांनी पट्टी बांधलेली असते ती डान्स करता करता आता पट्टी निघायला लागलेली असते. अर्णव त्याचे काही स्केच करत असतो, त्याच वेळेला ईश्वरीच्या पायाला आता दुखायला लागतं आणि तिची जी पट्टी असते ती खाली उतरते आणि त्याचमुळे आता पट्टी उतरल्यामुळे तिच्या पायामध्ये अडचण यायला निर्माण झालेली असते आणि तिचा पाय आता दुखायला लागलेला असतो. ती आता अर्णवकडे बघते आणि अर्णव तिच्याकडे. आता नेमकं ईश्वरी अर्णव त्यांचा परफॉर्मन्स कसा पूर्ण करणार आहेत सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.